महाबळेश्वर आगारातील एका अधिकाऱ्याने पत्रकारांशी उर्मट व अयोग्य भाषेत संवाद साधल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद जिल्हाभर उमटले असून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। रविवारी महाबळेश्वर येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाबळेश्वर आगाराने नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर बस सोडण्याची व्यवस्था केली होती। मात्र बसमध्ये प्रवासी भरल्यानंतरही बस न हलवल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। पुढील प्रवासासाठी बस व रेल्वे गाठण्याची घाई असल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला। यावेळी तेथे उपस्थित असलेले अधिकारी शाहरुख खान यांनी सुरुवातीला प्रवाशांशी नम्रपणे संवाद साधला, मात्र काही वेळातच त्यांचा बोलण्याचा सूर बदलल्याचे सांगितले जाते। हा प्रकार पाहून उपस्थित पत्रकारांनी व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी उर्मट व अयोग्य भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेनंतर सातारा पत्रकार संघ आणि महाबळेश्वर पत्रकार संघाने तातडीने एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निषेध व्यक्त केला। सातारा विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांना निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। यावेळी विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी पत्रकारांची दिलगिरी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली। बैठकीस सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांच्यासह अमित वाघमारे, उमेश भांबरे, ज्ञानेश्वर भोईटे, चंद्रकांत देवरुखकर, अमोल निकम, कैलास मायने, प्रवीण शिंगटे, गजानन चेनगे, निनाद बाजारे, विशाल कदम, बाळ लाटकर आदी उपस्थित होते। मी महाबळेश्वरमधील पत्रकार अजित कुंभारदरे। काल दुपारी 3:30च्या दरम्यान महाबळेश्वर पुणे गाडीमध्ये एक विचित्र प्रकार काल अनुभवायला मिळाला। काल महाबळेश्वर पुणे गाडी सुटत नसल्यामुळे प्रवासी व पर्यटकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली व विभागीय प्रमुख यांना विचारले की गाडी लवकर सोडा, वेळेवर सोडा, परंतु ते काय गाडी सोडत नव्हते। त्यामुळे त्याने विभाग प्रमुख व त्यांचे कर्मचारी आले व त्यांनी प्रवाशांना आणि पर्यटकांना दमबाजी करण्यास सुरुवात केली। ते चित्रीकरण मी करत असताना काल ते म्हणत होते की चित्रीकरण चालू असेल तर आम्ही गाडी सोडणार नाही, आणि मी त्यांना सांगितलं की मी एक पत्रकार आहे आणि मी जे शूटिंग करतोय, तर ते मला म्हणले की पत्रकार सगळे दलाल आहेत, असे विचित्र भाषा ते करत होते आणि पर्यटकांना व प्रवाशांना दमबाजी करत होते। शेवटी नाईलाज असतो विना कंडक्टर त्यांनी गाडी त्यांना सोडावी लागली, तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य ते पुढील कार्यवाही करावी। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।